नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण आणि आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गप्पा टेनिस विश्वातल्या हा आपला नवीन पॉडकास्ट आहे आणि पहिला एपिसोड आपला. आणि आपल्या सोबत आज रोह्याची शान, रन मशीन ऑफ धाटव, सिद्धू मोरे. प्लीज वेलकम सिद्धू मोरे, तुमचं हार्दिक स्वागत आहे. सो बघू शकता आपल्या सोबत आज रोह्याची शान, रन मशीन ऑफ धाटव म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध टेनिस बॉल विश्वातला रोहा विभागातील क्रिकेटर, नामवंत क्रिकेटपटू सिद्धू मोरे आपल्या समवेत आहे. वेलकम सिद्धू. गप्पा टेनिस विश्वातल्या या ब्रॉडकास्ट मध्ये तुझं मनपूर्वक स्वागत आहे. जसं की सगळ्यांना माहितीच आहे, 12 कंटेस्टंट आहे आणि 12 मधून सगळ्यात पहिला तू आहे. प्रथमतः सगळ्यांना, सगळे व्ह्युअर्स आहेत आपले, त्यांना तुझं इंट्रोडक्शन. माझं नाव सिद्धांत राजेंद्र मोरे. मी रोहामध्ये धाटाव या गावात राहतो आणि क्रिकेट म्हणजे लहानपणापासूनच मी खेळत आलोय आणि क्रिकेटसाठी घरून मला प्रचंड सपोर्ट भेटलाय. जॉब पण मी करतो, पण फर्स्ट प्रायोरिटी मला नक्कीच दरवेळी क्रिकेटसाठी असते. घरून पण मम्मी पप्पा म्हणजे कधीच नाही, क्रिकेटसाठी कधी नाही बोलतच नाहीत. जॉबसाठी इतक्या सुट्ट्या होतात, काय होतात, पण तरी पण घरून मला खूप सपोर्ट असतो. त्यामुळं क्रिकेट हा माझी फर्स्ट प्रायोरिटी. सो ओव्हरऑल तुझी जर्नी कशी स्टार्ट झाली? आपण डायरेक्टली मुद्द्यावरच येऊ. सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट जास्त खेळायचा की डायरेक्टली स्विच झाला ओव्हरआर्म क्रिकेट वरती, की कशी होती जर्नी सुरुवातीची? नाही, नक्कीच पहिले क्रिकेट म्हणजे आधी मी इंग्लिश मिडियमला होतो, त्यामुळं मला जास्त खेळाची काही मी संबंधित होतो. आधी अभ्यास आहे की अभ्यास? अभ्यास की म्हणजे 10वी पर्यंत तरी जास्त मी खेळाशी रिलेटेड नव्हतो. त्यानंतर 10वी नंतर जेव्हा कॉलेजला गेलो, अंडरआर्म क्रिकेट मी जास्त खेळला नाही, खेळलो पण जास्त नाही खेळलो. नंतर म्हणजे आमचे सिनियर प्लेअर होते, त्यांच्यात मी खेळायला जायचो, फिल्डिंगला राहायचो. बॉल आणि त्या टाइमला फेकी बॉलिंग चालायची म्हणजे. तर मग फिल्डिंगला असायचो, कारण की मला काय बॉलिंगला ना चान्स ना बॅटिंगला, कारण की मी अंडरआर्म पण खेळलो नव्हतो, काय नव्हतो. बरोबर. त्यानंतर मग त्यांच्यामध्ये खेळून क्रिकेटची आवड झाली निर्माण माझ्यामध्ये. त्यानंतर मग खेळता खेळता असंच मला नंतर जे आमचे सिनियर प्लेअर आहेत त्यांनी चान्स दिला. फेकीमध्येच पहिले चान्स दिला. मग तेव्हा एकदम फेकी म्हणजे एकदम बॉल रॅपिड यायचे. ते म्हणजे मला चान्स खूप फार बॉल पण तेव्हा 10x वगैरे असेल, बॉल एकदम बॉल पण एकदम वगैरे यायचे. तर मला क्वचित चान्स भेटलेला तेव्हा. त्यानंतर मग हे असोसिएशन वगैरे तयार झाले रोहामध्ये. त्यानंतर मग गावामध्ये आमच्या 3 टीम आहेत. त्यानंतर सुरुवातीपासून 3 टीम होत्या की नंतर 3? पहिले गावात एकच टीम होती. त्यानंतर मग ते प्रत्येक गावात जसं चालतं तसं जास्त मुलं तयार व्हायला लागली खेळायला, त्यामुळे सेपरेट झाली. मग टीम सेपरेट झाल्या. म्हणजे जसं बोलशील, लिल्या पहिले माझ्या टीम मध्ये खेळायचा नाही, माझा जो आता पार्टनर आहे तो, त्याची टीम वेगळी होती. त्यानंतर मग आम्ही एकत्र खेळायला लागलो, मग आम्हाला चान्सेस भेटायला लागले. त्यानंतर मग गेम मध्ये इम्प्रूव्ह झाला गेम. बरोबर. पण सुरुवातीच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये म्हणजे तुला किती डिफरन्स वाटतो? की आता सुरुवातीला ऍज अ क्रिकेटर जेव्हा तू यंग होता, जेव्हा तुला चान्स मिळाला, नवीन टीम मध्ये इन झालास, जसं तू बोला पहिले की फक्त फिल्डिंगला ठेवायचे किंवा 12th मॅन मोस्टली बसवायचे, पण जसा तू इन झाला तेव्हाच क्रिकेट गेले 4-5 वर्षापूर्वीच असेल मे बी, आणि आताच्या क्रिकेटमध्ये किती डेव्हलपमेंट झाले किंवा किती तुला बदल, चेंजेस तू स्वतः अनुभवलाय त्या गोष्टी? नाही, नक्कीच खूप चेंजेस झालेत. आधी म्हणजे क्रिकेट चालायचं आपल्या इथे, पण एवढ्या प्रमाणात नव्हतं क्रिकेट आधी म्हणजे खेळले जातात. पण आता या क्रिकेटची एवढी क्रेज आहे, पहिल्या प्राधान्य आपल्या इथं क्रिकेटलाच दिलं जातं. म्हणजे कारण की आपल्या पूर्ण भारतामध्ये बोलायला गेलं तर सगळ्यात जास्त खेळ खेळणारा क्रिकेटच असेल. त्यामुळे मग क्रिकेटची क्रेज पण तेवढीच वाढली. आणि टेनिस क्रिकेटला एवढा ग्लॅमर नव्हता, पहिले नव्हता. 4-5 वर्षाआधी इतका ग्लॅमर नव्हता. बक्षीस वगैरे पण असायच्या, पण कमी असायच्या. 4,000 सायकलवर खेळायला जायचं, चालत खेळायला जायचं, म्हणजे अशा गोष्टी होत्या. पण आता त्याच्यामध्ये खूप ग्लॅमर आलाय, पैसे आलेत, सगळ्या गोष्टी आल्यात. त्यामुळे टेनिस क्रिकेट हा आता खूप पुढे गेलाय. सो जसं तू बोललास की सुरुवातीला 1ली ते 10वी तू इंग्लिश मीडियम मधून शिकलास, 10वी नंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुझं कसं, म्हणजे पुढे कसं गेला? कुठे कॉलेजमध्ये गेलास किंवा तिथून पुढे डिग्रीसाठी कुठे काय वेगळं? नाही, मी अभ्यासात आधीपासूनच जरा पण 10वी पर्यंत मी मेनले शाळेत होतो, KS मेनले रोहात आहे. त्यानंतर 10वी नंतर चिंचवली कॉलेज आहे कोलवाडला, तिथे. नंतर 12वी नंतर गोवा कॉलेज होता, तिथे मी BSc कम्प्लीट केली माझी डिग्री.
कम्प्लीट केली. त्यानंतर वर्षानेच लगेच जॉब जॉईन केला इथेच आमच्या इथे बेक केमिकल कंपनीमध्ये जॉब करतो आताही. तर नंतर मग जॉब प्लस क्रिकेट असं माझी आता जर्नी चालू आहे. सो जसं तू सांगितलंस की BSc वगैरे कम्प्लीट झालं, शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन पण बॅकग्राऊंड तुझं खूप चांगलं आहे, म्हणजे असं नाही की शिकलं नाहीये वगैरे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड देखील खूप चांगलं आहे, क्रिकेट देखील खेळतोय, जॉब देखील हँडल करतोस. सो आता फॅमिली बद्दल काय सांगशील, की आता फॅमिलीमध्ये कोण आहेत किंवा कोणाचा मेनली कसा तुझ्याकडे बघण्याचा पॉइंट आहे, की आता चला पप्पा आहेत तर पप्पा अशा पद्धतीने मला सपोर्ट करतात, मम्मी आहे मम्मी अशी सपोर्ट करते, बहीण आहे भाऊ आहे ते असे मला सपोर्ट करतात, ते काय सांगशील? फॅमिलीचं बोलायला गेलास तर फॅमिलीचा म्हणजे पूर्ण फॅमिलीचा मला सपोर्टच आहे. फॅमिलीमध्ये म्हणजे 10वी पर्यंत असताना पप्पांचा तर मला सपोर्ट नव्हता. आधी मी खेळायला जायचं पप्पा खूप मार खाल्लाय मी क्रिकेटमुळे खूप म्हणजे ऍक्च्युली ग्राउंड मध्ये असलो पप्पा लांबूनच पोरं बघायची की पप्पा आले गाडीवर, मला सांगणार की पप्पा आले, मी तिथूनच धाव ढकले, अशा खूप वेळा झालाय. तर त्यानंतर मग जसा जसा मोठा होत गेलो क्रिकेट प्रति पण आवड होत गेली आणि मग पप्पांना पण समजला की नाही हा खेळतो चांगला, म्हणजे पोरं घरी बोलवायला यायची की चल खेळायला वगैरे. मग नंतर पप्पांनी पण त्यात मला खूप सपोर्ट केला आणि आता तर पप्पा एक मॅच नाही माझी सोडत, म्हणजे कंपनीत पप्पा कंपनीत खाडा करतील पण मॅच बघायला येतात, असं आहे पप्पांचा. फॅमिलीचा तर मला आधीपासूनच सपोर्ट आहे, पण खरं बोलायला गेलास तर मम्मी पप्पांचा खूप सपोर्ट आहे क्रिकेटमध्ये. नाही मोस्टली मम्मी का पप्पा कोणला चॉईस करतात? नाही असं चॉईस करता येणार नाही, कारण की दोघं पण सेम आहेत. मम्मी जरी घरी असली तरी घरून पण ती मॅच ती बघणार आणि पप्पा समोर असतात, त्यामुळं असं नाही बोलता येणार. पप्पांनी पहिले बदलवले. पप्पांचा मार खाल्लाय, मम्मीचा कधी मार क्रिकेटमुळे तर खाल्लाय नाही. आणि मेन सपोर्ट असेल तर माझ्या मामाचा सपोर्ट आहे. मामा पण माझ्या गावातलाच आहे, पण मामा कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही बोललाय नाही मला. म्हणजे काही असेल की मला बाहेर खेळायला जायचंय किंवा इकडे करायचंय काय करायचंय, म्हणजे कोणत्याही गोष्टीत मला नवीन काय करायचं असेल तर पहिले मामाचा सपोर्ट असतो. म्हणजे या 3 ज्या व्यक्ती आहेत माझ्या लाईफ मध्ये त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. जसा तुझ्या घरात तुझा भाऊ आहे, तो मिया म्हणजे भूषण मियाच बोलतात सगळ्या गोष्टी त्याला. तर त्याच्याबद्दल काय सांगशील की त्याचा कसा सपोर्ट असतो, किंवा सुरुवातीला तुमचं रिलेशन म्हणजे लहान असताना रिलेशन कसं होतं आणि आता मोठं झाल्यावरती अंडरस्टँडिंग वगैरे, कारण 2 भाऊ बोललं की भांडणं कंटिन्यू सगळे बनतात. नाही नक्कीच, त्याला पण आधी क्रिकेट बद्दल काय आवड म्हणजे आवड अशी नव्हतीच. त्यानंतर मग जसे बोललो मी तुम्हाला 3 टीम तयार झाल्या आमच्या गावात, त्यामुळे मग तो पण खेळायला लागला. तो ऍज अ फक्त फिल्डर म्हणून आमच्या टीम मध्ये असतो. त्याला म्हणजे असं काहीच नाही इच्छा की मला बॉलिंग भेटू देत की बॅटिंग भेटू देत. पण फिल्डिंगला तो 100 नाही 200% एफर्ट देणार. नाईट चषक झाला आपल्या ग्रामीणचा, तेव्हा पण काय एफर्ट्स होते. बरं, तो फिल्डिंगला 100% नाही 200% एफर्ट देणार. आणि शिव्या जर कोण मला घालत असेल 11 रनामध्ये तर तो घाल, कारण की दुसऱ्या कोणाच्या हिंमत नाही आहे. शिव्यात तोच घालणार आणि मी पण त्याला डबल शिव्या देणार जर चुकला तर, कारण की फिल्डिंगला चांगल्या फिल्डर कडून जर आपण चुकी झाली तर मग शिव्या आमच्या दोघांमध्ये चालतात. म्हणजे अक्षरशः मारहाणीपर्यंत आमचा हे विषय जातो. घरी आलो तरी पण आमचे भांडणं चालूच असतात त्यावर. तू असं केलं म्हणजे सुरुवातीपासून भांडणं ते आतापर्यंत भांडणं आहेत. जमत नाही का दोघांचं? नाही पट्ट खूप, फक्त क्रिकेट मध्ये असं. बाकीच्या गोष्टी ऑन फील्ड वेगळे बाकीच्या गोष्टीमध्ये पट्ट आमचं. आणि आता ऍज अ प्लेअर म्हणजे ऍज अ टेनिस बॉल प्लेअर जेव्हा तू जॉईन झाला टीम मध्ये, ग्रामीण म्हणजे तू मोस्टली ग्रामीणला प्राधान्य देतोस, बरोबर? ओपनला थोडं तेवढं प्राधान्य देत नाही, ग्रामीणला जेवढं प्राधान्य देतोस. ऍज अ क्रिकेटर जेव्हा तू एंटर झाला त्या टेनिस विश्वामध्ये, सगळ्यात महत्वाची नोटीस गोष्ट कोणती केली की या फील्ड मध्ये आपण पुढे जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, की असं स्वप्न होतं तुझं की मी पुढे या फील्ड मध्ये काही करेल, आज मी इतकी मोठी अचिव्हमेंट म्हणजे आज तू ज्या पोझिशनवरती आहेस ते तू इमॅजिन केलेलं पहिले की मी असेल इथे? पहिले तर क्रिकेट मी आज पण असं प्रसिद्धीसाठी किंवा ह्याच्यासाठी खेळतच नाही, माझ्या म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी खेळतो. म्हणजे क्रिकेट हा असा खेळ आहे, म्हणजे बहुतेक जण असतील माझ्यासारखे ती असं म्हणजे त्यांना काय पुढे जाऊन त्यात करिअर करायचं आहे की हे त्या गोष्टी नसतात. बाकीच्या गोष्टी असतील, टेन्शन असेल, हे असेल, ते सगळं हे करून क्रिकेट खेळून जे आनंद भेटतो ते कुठल्या खेळात खेळत नाही. म्हणून मी तर त्यासाठीच खेळतो, कारण की त्यातून मला जो आनंद भेटतो तो कुठला म्हणजे कशातच भेटू शकत नाही. मला तू कधी बोलव क्रिकेट खेळायला, कुठेही बोलव, म्हणजे का रात्री 2ला 3ला कर फोन, मी तिथून येणार खेळायला. आणि आपला असं क्रिकेटसाठी कधी हे नाही. आणि आता जसं तुझी जर्नी सुरू झाली ग्रामीण संघामध्ये, म्हणजे तुला तुझ्या गावच्या संघामध्ये मे बी तरी कधी चान्स भेटला असेल 2014-15 त्यावेळेस? गावच्या टीम मध्ये 2000
16ला मला वाटते चान्स भेटला. सो ऍज अ प्लेअर जेव्हा तू ग्रामीण तुझ्या टीम मध्ये आलास म्हणजे धाटव संघामध्ये आलास तेव्हा पोझिशन काय होती म्हणजे ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर किंवा लोअर ऑर्डर बॅट्समन मध्ये होतास की काय? म्हणजे आधी बोलायला गेलं तर बॉलिंग टाकायचो मी, पण म्हणजे फेकी बॉलिंग करायचो आधी. त्यानंतर मग 1-2 वर्षांनी जसं जसं समजायला लागलं की फेकी म्हणजे आपल्याकडे कमी होत चाललंय, आपल्याला ओरिजिनल टाकायचंच आहे. त्यानंतर मग ओरिजिनल टाकत राहील म्हणजे टाकायचो 1-2 म्हणजे वर्ष. ऍज अ फास्ट हा, बॉलर का फास्ट स्पिनर वगैरे? फास्ट बॉलरच, ऍज अ फास्ट बॉलर. त्यानंतर मग बोलायला गेलास तर मला क्रिकेटमध्ये चान्स दिला असेल तर संतोष मोरे म्हणून माझा दादाच आहे. त्यांनी मला पहिला चान्स दिला. म्हणजे 2 वर्ष मी खेळायचो, पण आमच्या इथेच एमबीए मोरे स्कूल आहे इथे, तिथे मला त्यांनी पहिले चान्स दिला. म्हणजे ओपनिंगला त्यांनी मला पाठवलं होतं तेव्हा. म्हणजे ग्रामीण हा, डायरेक्ट म्हणजे 10व्या नंबरवरून डायरेक्ट त्यांनी ओपनिंगला पाठवला होता. आणि म्हणजे तुला म्हणजे माहित होतं मला की नव्हता आपल्याला माहिती, म्हणजे मी ऍज अ फिल्डिंगला किंवा बॉलिंग आपल्याला माहिती आहे 2 गोष्टी करायच्या आहेत, त्या यानेच गेलो होतो. पण त्यांनी डायरेक्टली मला बॅट दिली हातात आणि तेव्हा मी चांगलं केलं होतं, म्हणजे 20 रन खेळलो होतो. त्यानंतर मग चान्सेस भेटायला म्हणजे लागले. लक्षात येते पारी अजून हो, म्हणजे माहिती आहे. सुरुवातीला आता batting. ऑब्विस पहिल्यांदा मला बॅटिंग भेटली म्हणजे ओरमला, तर ती म्हणजे तू लक्षात म्हणजे आहे, तू कोणाविरुद्ध जो लागायचं बोललेला. तुला? नाही, तेव्हा खूप मोठे मोठे प्लेअर होते, म्हणजे म्हणजे फेकीच चालायची ना तेव्हा, तर अच्छा. खूप मोठे मोठे प्लेअर होते. आणि मग 20-22 वीस रनची 22 जी रनची तुझी जी इनिंग पहिली होती, इनिंग होती, ती पहिली अजूनही इनिंग मला आठवते. त्या शाळेत मी ती केलेली. वन ऑफ द स्पेशल इनिंग तुझी हा, असेल. स्पेशल इनिंग, कारण की पहिलीच माझ्या लाईफची बोलायला गेल्या जर्नीची पहिलीच इनिंग होती. त्यानंतर मला चान्सेस भेटत गेले. सो त्याच्यानंतर तू कंटिन्यू केलंस, इतक्या चांगला आता खेळतोयस. फॉर्मॅट कोणता म्हणजे आता तू मोस्टली रबर बॉल पण भरपूर यावर्षी तर मी तुला स्पेशली बघितलं की तू रबर बॉल पण खूप मोठ्या प्रमाणावरती खेळलास. कोणता फॉर्मॅट जास्त म्हणजे चांगला की टेनिस, रबर किंवा लेदरला पण तू प्रचंड वेळास खेळला. आता लास्ट टाइम बघितलं तू हॅट्रिक पण घेतली, आय थिंक 50 मारलेली वगैरे. सो फॉर्मॅट कोणता बेस्ट तुला वाटतो की जिथे लेदरवरती मजा येते, टेनिसवरती का रबरला? नाही, असं मजा असं काय नाही. तिन्ही फॉर्मॅट चांगलेच आहेत. एन्जॉय कोणता एन्जॉय करतोस? करायला बोललं तर लेदरवर जास्त मजा येते खेळायला. हा, कारण की तिथे आपलं पेशंट पण टेस्ट होतं आणि ज्या स्किल आहेत त्या पण खराब बोलायला गेलास तर लेदरवर तुला दिसतात. तसं तू टेनिसला मारशील पटके, तशी लेदरला नाही मारू शकत. लेदर खेळायला जी मजा येते ती असा टेनिस आणि रबरला नाही येत. लेदरला फेवरेट शॉट वगैरे कोणता म्हणजे की अरे माझा फेवरेट शॉट एकच आहे. कव्हरला? हा, कव्हर वरून मला सिक्स. वाटलं कव्हर कारण वरून सिक्स. लेदरला कव्हर हा, वरून खूप छान खेळतोस यापूर्वी पण बघितलं. आणि टेनिस मध्ये मोस्टली कुठला बॉल आवडतो जास्त की अरे शॉर्ट ऑफ लेंथ असेल किंवा यॉर्कर खेळायला खेळायला कोणता बॉल मला आवडतो? शॉर्ट बॉल खूप आवडतो शॉर्ट खेळायला. ऑफ हा, लेंथ शॉर्ट ऑफ रिव्हर्स लेंथ. मारायला. हा, शॉर्ट शॉर्ट बॉल किंवा गुड लेंथचा बॉल आवडतो मला मारायला. बॉडी लाईन वरती आला तर हा, फुल full. फक्त. आणि जसं जर्नी सुरू झाली, पहिली ट्रॉफी म्हणजे लक्षात आहे ट्रॉफी म्हणजे कोणते चॅम्पियनशिप वगैरे सुरुवातीला नवीन हा, टीम मध्ये होतो आणि खूप एक्साइटमेंट होती आणि तेव्हा फर्स्ट चॅम्पियन वगैरे झालेले कुठे? म्हणजे आम्ही आधी 3 टीम नव्हत्या, आधी एकच टीम होती. तर म्हणजे तेव्हा प्लेयर पण खूप होते, पण आम्ही एकत्रच केली होती टीम. आणि एक वर्सेगावला मोठी टुर्नामेंट वर्सेगाववाल्यांनी भरवली होती, सनी स्मृती चषक म्हणून. हा, पन्नास पहिल्या मॅचची. हजाराची हा, हा, बरोबर. 50,000ची, म्हणजे रोहा तालुक्यात पहिल्यांदाच झाली वन ऑफ द होती. बिगेस्ट हा, टुर्नामेंट. पहिल्यांदा झाली होती ती 50,000ची टुर्नामेंट, जिथं आम्ही अशी करायची की नाही करायची म्हणून आम्ही एंट्री केली होती. आणि तिन्ही टीम मिळून एकत्र आम्ही एंट्री केली होती. आणि तिथे आम्ही सेकंड नंबर मारला होता आणि तिथे मला टीव्ही भेटली होती, म्हणजे लाईफ मध्ये. हा, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयुष्यातली आयुष्यातली पहिली. पहिली 2017ला मला वाटते ती भेटली होती टीव्ही. म्हणजे तेव्हापासून नाव माझं झालं. म्हणजे जेव्हा टीव्ही भेटली तुझं त्यानंतर highlight झालं. हायलाईट झालो. त्यानंतर मग असोसिएशन आमची तयार झाली. असोसिएशन वगैरे ग्रामीण. काय नाही. हा, रोहा ग्रामीण तेव्हा तयार झाली 2019 साली. त्यानंतर मग तिथून जो प्रवास झाला त्यानंतर मग नाव माझं होत गेला. हँडल करतोय, क्रिकेट देखील इतकं खेळतोय. जॉब मधून म्हणजे स्पेशली काय सांगशील की तिथे कोण सपोर्ट करतो आणि किती करतो, कसा करतो? नाही, जॉब म्हणजे आता तू बोलायला गेलास ना, तर मी ज्या कंपनीत आहे तिथून खूप सपोर्ट आहे मला. म्हणजे माझ्या ज्या प्लांटला मी काम करतो तिथली जी मित्र आहेत माझी, ती जर मी बोललो उद्या माझी मॅच आहे, तर ते न काही करता मला चेंज दे, किंवा सर आहेत माझे बामुगडे सर, ते कधी पण काय असेल, सुट्टी असेल काय असेल तर ते ऍडजस्ट करतात खेळासाठी. मला ही कधी इम्पॉर्टंट नाही, गोष्ट. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की तू जर बोलायला गेला, जॉब प्लस क्रिकेट करणं साधा काम नाही आहे. जर ऍज अ ओनली फक्त क्रिकेटच मी खेळत असतो तर अजून खूप म्हणजे वरती असतो, अशी लोक पण बोलतात. पण जॉब पण इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट खेळायचंच आहे, पण जसं तू जॉब. लास्ट टाइम बोललेला की मम्मी पप्पा सांगतात क्विट करू शकतोस तू हा, क्रिकेटसाठी. पण तुझी मनामध्ये मन इच्छा आहे का बरोबर, प्रॉपर? कुठेतरी आपल्यालाही वाटतं ना की रे, पुढे जाऊन क्रिकेट आपला म्हणजे फॉर्म बघ, जोपर्यंत माणसाचा फॉर्म आहे तोपर्यंत ठीक आहे.
पण नंतर आपल्याला साईडला पण काही ना काहीतरी हवंय. त्यामुळे जॉब पण म्हणजे आता तू खेळशील 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष बरोबर. नाव राहील तुझं, पण त्याच्यानंतर काय? बरोबर. एक सिक्युरिटी काहीतरी पाहिजे म्हणून तू जॉब जॉब करतो. तुझ्या मनात आहे काय क्विट करण्याचा वगैरे काय विचार आहे? काय जॉब? हा? नाही जॉब तर जॉब करायचंच आहे. आता बघूयात आपण दुसरे पण प्लॅनिंग आहे आपले फ्युचरसाठी. तर आधी बघूयात हो, पुढे तिथं. तुला त्याच्यासाठी देखील शुभेच्छा आहेत. आणि फेवरेट ग्राउंड गोवामध्ये म्हणजे नाही, या ग्राउंड वरती खेळायला मला खूप आवडतं. ग्राउंड तर आमचाच फेवरेट आहे क्रीडा संकुलन, कारण की रोहा तालुक्यामध्ये असा ग्राउंड नाही आहे दुसरा कुठं गोल ग्राउंड. आणि म्हणजे तुला कोणताही प्लेअर आला ना तर तो खेळायला आमच्या इव्हन इथं मी रोहामध्ये डेब्यूट तुमच्याच ग्राउंड ग्राउंडवर वर केला. केलाय. तर आमचा ग्राउंड म्हणजे रोहात बोलायला गेलास तर पूर्ण 360 तुला हा. ग्राउंड भेटतं. आणि दुसरा ग्राउंड बोलायला गेलास तर खारीचा ग्राउंड एक आहे तिथे. म्हणजे तू आमच्या ग्राउंडवर आम्हाला जितका लक नाही आहे ना, तो त्या ग्राउंडवर आम्हाला लक आहे. म्हणजे तिथं आमची सगळी मुलं पण चांगली खेळतात. म्हणजे काय माहित काय जादू आहे त्या ग्राउंड मध्ये. Luck factor आहे. लक फॅक्टर आहे तिथं. म्हणजे तिथे आम्ही नंबर मारतो असा तो ग्राउंड आहे. सो रोहा विभागामध्ये म्हणजे तुमचं ग्रामीण असोसिएशन जसं तू सांगितलं रोहा ग्रामीण असोसिएशन आहे. त्या असोसिएशन मध्ये असा एखादा कोणता संघ आहे ज्याच्यासोबत मॅच असेल तर ऍटलीस्ट थोडी प्लॅनिंग करावी लागते किंवा थोडं टफ वाटतं की यार यांच्यासोबत आहे म्हणजे सिरियसली आपल्याला कॉन्फिडेंटली आणि चांगले खेळायला लागेल. तर रोहा ग्रामीण मध्ये खूप टफ संघ आहेत. 24 संघ आहेत, त्याच्यातले तू बोलायला गेलास तर 20 संघ म्हणजे खूप टफच आहेत. म्हणजे प्रत्येक संघासोबत प्लॅनिंग हे करायलाच लागते. पण असे मोजके संघ असतील तर आम्हाला टफ देणाऱ्या संघांपैकी एक संघ, एक निवी, एक बंटी पाटीलचा आपला मलकानवाडी संघ आहे. परत रोट तुझा आणि असेल. बंटी पाटीलचं खूप जमतं, चांगलं हा, आहे. म्हणजे माझं सगळ्यांशीच जमतं असं काय नाही. पण असे खूप म्हणजे जेव्हा आम्ही असोसिएशन तयार केले ना तेव्हा प्लेअर पण खूप बाहेर आले आणि म्हणजे नाव पण म्हणजे खूप झालं तुला त्या काय वाटतं प्लेअरांचं. एक असोसिएशन फॉर्मॅट जो आला तो डेव्हलपमेंट करतोय का क्रिकेटला? म्हणजे असोसिएशन फॉर्मॅट जो तुम्ही आणला रोहा ग्रामीण असोसिएशन बनवली त्याचा बेनिफिट होतोय? नक्कीच, कारण की जर माझं सोड पण माझ्यापेक्षा जे दुसरे पोरं आहेत त्यांना देखील सपोर्ट होते त्यासाठी. कारण की आज आपल्या इकडे जरा लाईव्हचा वगैरे कमी इश्यू आहे. कमी बरोबर. म्हणजे जर लाईव्ह वगैरे असतं तर आपले Visibility. जे म्हणजे मुलं जे इथे अडकून राहिलेत ना ते वरच्या लेवलला पण खेळले असते. लोकांपर्यंत पोहोचत नाही. क्रिकेट पोहोचत खूप नाही. चांगलं आहे इकडे पण ते लोकांपर्यंत बाहेर पोहोचत नाही म्हणून त्यांना चान्सेस मिळत नाही. बरोबर. सो संकेत दादा देशमुख जे आपले अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे त्यांची मेहनत कशी आहे रोहा ग्रामीण असोसिएशन साठी? नाही, नक्कीच. ते अध्यक्ष कमी आणि 24 गावचे मित्र जास्त आहेत. म्हणजे तो माणूस असा आहे की म्हणजे कोणालाच त्यांच्याबद्दल राग येणार नाही असा माणूस आहे तो. कारण की एकदम जॉली एकदम जॉली माणूस. तू कधी त्याच्याकडे गेलास कुठले प्रॉब्लेम घेऊन की अध्यक्ष आपल्याला असं करायचंय, हे करायचंय, ते करायचं, की तो सगळ्यांचं ऐकून घेणार आणि मग सगळ्यांना घेऊन बसणार. मग सगळ्यांचा जो निर्णय असेल तो फायनल करून तो पुढे जाणार असा माणूस आणि आहे तो. नाईटचा पण मी बघितलेलं आणि असं पण बघ तो आता आमच्या असोसिएशनला 6-7 वर्ष झाली पण एकच अध्यक्ष अजून पण जो पहिल्या वर्षी होता तो. कारण की असं सहजासहजी राहत नाही, बदलत राहत. तो अजून पण आमच्या तोच आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पण तू येशील. विनोददादा पाटील कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष गेले कित्येक वर्ष त्यांनी देखील क्रिकेट डेव्हलप केलंय. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एखादा कमिटी मेंबर असेल किंवा एखादा हेड असेल जो तो फुटबॉल हेड असेल तर तो पूर्वी फुटबॉल खेळलेला असावा. बरोबर. पण आपल्या इथे मोस्टली इंटरनॅशनल लेवलवरती नॅशनल लेवलवरती काय होतं की ज्याने कधी हातात बॅट पण धरली नाही तो आपला हेड कोच आहे. बरोबर. पण ही खूप चांगली गोष्ट आहे. विनोददादा पाटील जसे आमचे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते यापूर्वी देखील खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट खेळले आणि संकेतदादा देशमुख हे स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत आणि ते आता स्वतः नेतृत्व अध्यक्ष आहेत. म्हणजे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जो माणूस खेळलाय त्या माणसाला माहिती की इथे किती डेव्हलपमेंट करायची, काय करायचे ते देखील बऱ्याचदा आपण बघतो. आणि ते सध्या चांगले आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष आले म्हणजे जी कमिटी आली किंवा असोसिएशन बनतात ती खूप चांगली गोष्ट होती. चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी करून जे डिसिप्लिन राहतं आणि जे प्लेयर आहेत ना ते त्यांना चान्स पण भेटतं पुढे जाण्यासाठी असा विषय. म्हणजे ऍटलीस्ट आपल्या असोसिएशन मधून जरी एक चांगला खेळला तरी त्याला बाहेर संधी मिळते. सो आता बरं झालं क्रिकेट बद्दल. पर्सनल लाईफ बद्दल थोडं जाऊया आपण तुझ्या. पर्सनली ऑफ फील्ड सिद्धू मोरे कसा आहे? नाही, मी पण जॉली टाईपच माणूस आहे. म्हणजे माझा मित्र परिवार खूप मोठा आहे असं. आणि मला सगळ्यांशी असं फ्रीली वागायला खूप आवडतं. म्हणजे असा मोठा बारीक मी काय बघत नाही. जेवढे मोठे माझे हे नसतील तेवढे बारकी म्हणजे छोटी छोटी मुलं आहेत ना ते मला जेवढे लहान मुलांमध्ये जास्त माझा हे आहे. कुठे जरी बाहेर खेळायला गेलो तरी बारकी मुलं वगैरे म्हणजे ओळखतात मला. असे मी नसलो तरी ओळखत तरी ते ओळखतात, येतात जवळ वगैरे, दादा सेल्फी वगैरे काढतात किंवा विचारतात. मग ते मला बरं वाटतं. आणि म्हणजे जसं की आता तू सांगतोयस लहान मुलं पण ऑन फील्ड तुझं अग्रेशन खूप वेगळं असतं. ऑन फील्ड खूप अग्रेसिव्ह असतो. तसंच ऑफ फील्ड काय?
नाही, असं काय नाही. गेम मध्ये मी जरा तापतो, पण आता ऑनफिल्ड जास्त हे नाही. ठीक आहे, ऑनफिल्ड नाही जास्त हे करत. जसं म्हणजे मैदानाच्या बाहेर पाय मैदानाच्या टाकला बाहेर की संपलं. संपला विषय. आणि एकंदरीत आता पुढे काय प्लॅनिंग? आता 24-25 असेल मे बी हम्म. वय तुझं. पुढे प्लॅनिंग काय? हे बघूयात, आता आपलं चाललंय जरा बिझनेस मध्ये घुसायचं आहे, स्वतःचा शॉप टाकायचा आहे. बघूयात दसऱ्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज येईल. काय बात आहे. आणि फॅमिली प्लॅनिंग वगैरे काय करतोयस पुढे आता? लग्नाचा वगैरे विचार आहे? लग्नाचा विचार बघूयात, आता घरचे बोलतील तेव्हा. रिलेशनशिपचा एक भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हा क्वेश्चन प्रत्येकाला असणार आहे, कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्या प्रत्येक क्रिकेटरला ना म्हणजे हा प्रश्न खूप सतवतो की रिलेशनशिपचा क्रिकेटिंग लाईफ वरती किती इम्पॅक्ट पडतो. काय सांगशील? म्हणजे तू ऍज अ प्लेअर खूप चांगला आहेस, पण तुझ्या रिलेशनशिपचा किंवा जो काही XYZ तुझं रिलेशन आहे कोणासोबत, त्याचा त्या फील्ड वरती इम्पॅक्ट पडतो का? नाही, तुमचा जर साथीदार चांगला असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या गेमवर जर नाही पडणार, म्हणजे समजून घेणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. अरे नाही, आपण फील्डिंग करतोय ना, आपण तू माझ्याशी नाही ना, बोलतो. असं असेल तर मग त्याचा काही होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये समजून घेणारा पार्टनर हा असलाच पाहिजे. म्हणजे क्रिकेटर लोकांचं तर असं असतं ना की त्यांना वेळ भेटत नाही. आणि जॉब आणि जर करून जॉब क्रिकेट खेळणारे तर तू संपला जर विषय. जॉब प्लस क्रिकेट करतोस किंवा बाकीच्या गोष्टी करतोस तर तुला टाइम फार कमीच भेटणार. मग तेव्हा तुला समजून घेणारं पार्टनर असणं खूप महत्वाचं आहे. सो म्हणजे इम्पॅक्ट पडतो, पण पार्टनर तसा हवा. हा, हवा म्हणजे तो पण सपोर्टिव्ह पाहिजे, हा, की बाबा तुला सपोर्ट केला पाहिजे त्यांनी. त्यामुळे तू म्हणजे जर तुझ्या पाठी किरकिर असेल, नको हे फोन ते, तर मग त्याच्याने काही होणारच नाही म्हणजे तू तुला. जा बाबा खेळ हा, आणि खेळ. झाल्यावर फोन कर आरामात, चालेल. बरोबर. तसा पार्टनर असेल तर मग तेवढा इम्पॅक्ट पडत नाही. कारण हम्म. आता टेनिस विश्वामध्ये काय झालंय, लाईफ पार्टनर प्रत्येकाला हवाय, ते मान्य आहे, पण सपोर्टिव्ह पाहिजे जेणेकरून आपल्या गेम वरती इम्पॅक्ट पडणार नाही. बरोबर. 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 सो टीम बद्दल काय सांगशील? तुझी ग्रामीणची जी टीम आहे, त्यांच्यासोबत क्लायमेट कसं असतो? म्हणजे ऍज अ कॅप्टन टू लीड, फर्स्ट ऑफ ऑल ऍज अ कॅप्टन केव्हा तू लीड करायला लागलास टीमला? 2017 पासून म्हणजे माझी टीम आहे. तर तेव्हा म्हणजे जॉबला वगैरे कोण नव्हता, म्हणजे मी पण नाही, मी कॉलेजला वगैरे. आणि तेव्हा टाइम खूप द्यायला भेटायचा क्रिकेटला. म्हणजे माझे मित्र असतील, निलेश असेल, मी असेल, विनय असेल, म्हणजे बहुतेक जण तर जॉबलेस होते, म्हणजे कोण नव्हता त्या टाइमला, सगळे इथेच असायचे. तर मग तेव्हा आम्ही नंबर पण खूप मारायचो. आणि आता जॉबमुळे अर्धे जी मुलं आहेत ती जॉब, म्हणजे अर्धी नाहीत, जी इन मध्ये 11 जण खेळतात ना, त्यातली 7-8 जण तरी जॉबलाच असतात आता. आणि मी या बोललास किंवा अजून दोघं तिघं ते बाहेरच असतात. पण कुठली मोठी मॅच असेल तर काय, तर ते येणार खेळायला. आणि मला पहिले बोलतात की मोठी टुर्नामेंट असेल तर तिथं टीम टाक. पहिलेच हा, सांग. मी बिंदास खेळून. टीमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे प्रत्येकासाठी आहे. कारण की मी काय आज डायरेक्ट असा तयार झालेलो नाहीये. एखादा वर्ष माझा फ्लॉप गेलाय, हा, ते एखादा वर्ष चांगला झालाय, पण त्या टाइमला टीमने मला खूप सपोर्ट केलाय. खूप म्हणजे तू विचार करू शकत नाही. म्हणजे माझे सिनियर प्लेअर असतील, त्यांनी येऊन मला सांगितलं की नाही बाबा, असतं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असं, अशी फेज असते, आज ना उद्या ती चांगली होणारच आहे. सगळ्यात जास्त कोण म्हणजे टोकतो तुला की अरे इथे चुकलायस? म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, टोकणं म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे. जे तोंडावर चांगलं बोलतात बरोबर. त्यांचं महत्व नाही, पण जे जे समोर समोर येतात ना सांगायला, म्हणजे असं कोण आहे जास्ती की अरे यार तू इथे चुकलास, तू हा शॉट नव्हता खेळायला पाहिजे, ते मोस्टली कोण करतं? असं बोलायला गेलं तर पप्पा आहेत, मामा आहे आणि मी आहे. आणि खूप जण आहेत, म्हणजे अशी बोलायला गेलंस तर. म्हणजे मी आऊट त्यांना असं वाटतं व्हावंच नाही. हा, पण असं होत नाही. आऊट झालो आणि मी बाहेर आलो ना, की जे पब्लिक, म्हणजे पब्लिक मध्ये पण आमच्या असतात, तू हा शॉट मारलाच नव्हता पाहिजे, तू हा शॉट खेळला पाहिजे, करणार काय? पण ते ऑप्शन नसतं आपल्याला, होऊन पण जातं ते. डिफिकल्ट आहे. 100-150 बरोबर. च्या स्पीडने बॉल येतोय, ऍट द मुवमेंट तुला विचार करायचा की कोणता शॉट खेळू. चुकीचा खेळला तर बाहेर इतकी लोक आहेत, म्हणजे तो बरोबर. एक प्रेशर असतो. प्रेशर, ग्रामीणला प्रेशर जास्त असतो का? तू बोलायला गेलास तर ग्रामीणपेक्षा मोठ्या ज्या मॅचेस असतात ना, तिथे जरा जास्त प्रेशर. ग्रामीणला तुला, म्हणजे तू जर असोसिएशनला खेळतोस तर तुला माहिती आहे की हा बॉलर काय करणार आहे, पण तू जर बाहेर खेळतोस तर तो प्रेशर वेगळा असतो, की समोरचा बॉलर काय टाकेल, ते विचार करणार, कट टाकेल, सरळ टाकेल, कारण की माहिती नसतं आपल्याला, तो प्रेशर वेगळा असतो. ऍज अ बॅट्समन तुला काय वाटतं की म्हणजे जसं आपण आलो पार्टनर सोबत, आता खेळतो, आपली पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली, ते कोणवं काय होतं तुमच्या मध्ये? कन्व्हर्सेशन काय असतं प्रत्येक बॉल नंतर? आता चौका मारल्याच्या नंतर काहीतरी जवळ येतात कन्व्हर्सेशन, त्यावेळेस काय कन्व्हर्सेशन असतं तुमचं? नक्कीच. बोलायला गेलं तर मी आणि निलेश्वर, आमची टीम म्हणजे जास्त अवलंबून आहे आमच्या दोघांवर. जर आमच्या दोघांपैकी एकाचे विकेट गेले ना, तर 50% आम्ही डायरेक्ट डायरेक्ट मागे जातो. तर आमचा एवढाच असतो विषय, की आपण लास्ट पर्यंत जर उभं राहिलो ना, तर आपण कशी पण मॅच जिंकणारच आहोत. आम्ही 2 ओव्हर जास्त खेळलो तर मॅच आम्ही जिंकणार, एवढं समोरच्या टीमला पण माहिती आहे. जर आम्ही लवकर म्हणजे आउट तो झालो, एक
पर्सनल त्यांच्यावरती दबाव दबाव येतो. असतो. त्यांना माहिती आहे की या दोघांपैकी एक विकेट गेली तर आपण मॅच जिंकणारच आहोत, हा. असं त्यांचं माहितीच आहे म्हणून त्यांना. एकाने जरी मारलं तरी दुसरा टिकून ठेवतो. लास्ट इयर निलेश मस्कर थोडा आउट ऑफ फॉर्म होता कुठेतरी. तो मेंटली प्रेशर तुमच्यावरती होता का थोडाफार? म्हणजे तो दबाव होता का तुमच्यावरती, की अरे हा आउट ऑफ फॉर्म चाललाय, मग कसं करायचं? पण लास्ट पर्यंत मी बघितलं की तो ऍज अ ओपनरच येत होता, असं का? नाही, नक्कीच निलेश मस्कर असा खेळाडू आहे ना, म्हणजे तू बोलायला गेलास अजूनपर्यंत माझा फेवरेट प्लेअर बोलायला गेलास ना, तर असे खूप आहेत. पण निल्या फेवरेट माझा काय तुला सांगतो. त्यांनी म्हणजे तो दुसऱ्या टीम मध्ये खेळायचा, पण तो जेव्हा माझ्या टीम मध्ये आला त्यानंतर मला त्याने खूप खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे माझ्यापेक्षा मोठे आहेत, म्हणजे माझ्या मोठ्या ऍज अ प्लेअर आणि भावासारखाच. हा, ऍज अ मोठ्या भावासारखे भाऊ. होते. हा. त्यांनी खूप गोष्टी मला शिकवल्या, माझ्यात इम्प्रुव्हमेंट केली त्यांनी. तर मग असं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये फेज ही येतेच. तर मी त्या कंडिशनला मी पण त्याला सांगायचो आणि आम्हाला माहिती आहे की निल्या असा खेळाडू आहे. जिस दिन वो हा, पडा सबसे बडा. ज्या दिवशी तो खेळणार त्या दिवशी कुठल्याच प्लेअरची गरज लागणार नाही, कारण की तो असा प्लेअर आहे. वन वन मॅन शो खेळतो आणि टीम वन मॅन शो जिंकणारच. लास्ट टाइम आय थिंक फायनलला गोवा ग्रामीण नाईटला म्हणजे तू पण भरपूर लवकर आउट झाला. आय थिंक सेकंड थर्ड बॉललाच हो. तू आउट झाला. विनयच्या बॅटला तितका बॉल कनेक्ट होत नव्हता. तो सुरुवातीपासून थांबला लास्ट पर्यंत अटॅकिंग मोड, म्हणजे चांगलाच खेळला. आणि जिथे तुझी विकेट गेल्याच्या नंतर तो खूप समजून खेळत होता. तो एक त्याचा माइंडसेट खूप आवडला मला. म्हणजे त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे नक्कीच. खूप कनेक्टिव्ह आणि कॅल्क्युलेटिव्ह खेळतो. चषकाबद्दल बोलशील ना, तर चषका सोबत आमचा खूप म्हणजे घट्ट हे आहे, कारण की 4 वर्ष आधी झालेला नाईट चषक. मी आधी याला पण बोललेलो आहे, पण तेव्हा आम्ही म्हणजे पहिल्या राऊंडलाच हारलेलो. त्यानंतर मग आता खूप ह्याच्या प्रयत्नानंतर आज जेव्हा नाईटची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आम्ही, ती पण सक्सेसफुल झाली. पण तिथे आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही जिंकणार, कारण की पहिले बोलायला गेलंस ना, तर माझी प्रॅक्टिस असते. निलेशची पण एवढी प्रॅक्टिस नाही, कारण की आता लग्न झालंय, मुलगी आहे. मुलगी आहे, तर सगळ्या गोष्टी त्याला बघायला लागतात. तर त्याला पाहिजे तसा वेळ क्रिकेटकडे देता येत नाही. बोलायला गेलं तर माझीच जास्त सगळ्यात प्रॅक्टिस आहे तिथे. प्रचंड सपोर्ट त्याला, त्याच्या गावातनं त्याला प्रचंड प्रमाणावरती सपोर्ट आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक एका क्रिकेटरला आणि प्रत्येक ग्रामीण खेळाडूला खूप इम्पॉर्टंट आहे, की त्याच्या घरनं त्याला सपोर्ट असला पाहिजे. त्याच्या फॅमिलीचा असेल, त्याच्या फ्रेंड्सचा असेल, त्याचे रिलेटिव्ह असतील, प्रत्येक ठिकाणावरनं एक ग्रामीण खेळाडू कसली अपेक्षा करतो? फक्त सपोर्टची. जेणेकरून तो पुढे जावा, त्याच्या गावाचं नाव व्हावं. सेल्फलेस अप्रोच त्याच्याकडे आहे. आणि बाकीच्या खेळाडूंना काय सांगशील? आता तू त्या टॅलेंटेड प्लेअर आहे आणि पूर्वीपासून आजपर्यंत सिद्धू मोरेमध्ये भरपूर चेंजेस झालेत. आज पहिले कुठे होता, आज कुठे आहे? आज 25,000 प्लस तुझे फॉलोअर्स पण आहेत. पण बऱ्याचशा लोकांकडून ऐकलंय मी की सिद्धूला म्हणजे हे घमंड नाहीये स्वतःवरती. म्हणजे हे नाही की आता कुठेही मॅचला वगैरे गेला की प्रत्येकाला आवाज देणार, मिळून मिसळून राहणार. तर बाकीचे खेळाडू तू बघ ना, म्हणजे आता टेनिस बॉल विश्व खूप मोठं झालंय. एखादा यंग प्लेअर आला, एखाद्या मॅच मध्ये चांगला खेळला की दुसऱ्या दिवशी कॉलर राहणार आहे. मग ह्याला त्याला उलट बोलणार किंवा सिनियर प्लेयर्सला चुकीने म्हणजे आता त्याच्या माइंड मध्ये बरोबर. ते झालेलंच आहे की अरे मी इतका चांगला खेळलोय, मी खूप चांगला आहे. तर तिथे त्या प्लेयर्सला ते कंट्रोल करायला कसं सांगशील, की आपला इगो फर्स्ट ऑफ ऑल कसा कंट्रोल करावा? नक्कीच सिनियर प्लेअरचा कधी पण रिस्पेक्ट केलाच पाहिजे, सगळ्यांनीच केला पाहिजे. आज तुला सांगू, आमचे सिनियर प्लेअर आहेत. पावसाळा चालू झाला ना की आम्ही क्रिकेट म्हणजे आमच्या इथं बंद होतं. म्हणजे ऍक्च्युली रबर बॉल आम्ही खेळतो, जे हा जे रबर बॉल रबर बॉल जे नेहमी प्रॅक्टिस आम्ही जे करतो ते खेळतोच. पण दर संडेला आमची मराठी शाळा आहे, तिथं सगळे 40 प्लस आहेत. बहुतेक तू बोलशील ना 20 एक जण तरी आहेत 40 प्लस. ते तिथे येणार, म्हणजे एन्जॉय करणार क्रिकेट. त्यांना क्रिकेट बद्दल एवढी आवड आहे ना, तू एक दिवस ये तिथं बघ आणि एन्जॉय कर. तुला म्हणजे वाटेल, खरंच वाटेल की नाही क्रिकेट खेळून काय होऊ शकतं, म्हणजे किती बदल होऊ शकतात माणसामध्ये. आज पण मी चांगला खेळतो, म्हणजे ते मला अजून पण सांगतात तू किती चांगला खेळ, काय तिथं माझी ते टिंगल डावायला करणार, तू स्टार आहेस, हेस तेच, पण तात्पुरतच. आणि मॅचला असलो ना की तिथं ते सपोर्ट करणार. असं सिनियर प्लेअरला कधीच कोणी दुखवू नका. भले तो काही असेल, दुसऱ्या टीम मधला असेल, तुझ्या गावात एक टीम आहे, दुसरी टीम असेल, सिनियर प्लेअरला काय बोलू नका. कारण की आपल्यापेक्षा जास्त त्यांनी पावसाळे बघितलेले आहेत, त्यांना माहिती आहे काय असतं काय नाही. त्यामुळे सिनियर प्लेअरचा आदर हा केलाच पाहिजे. आणि क्रिकेटरचा असं काय नाही रे, जर तू चांगला खेळतेस ना, तू आज चांगला खेळणार आहेस, उद्या तुला सांगता येत नाही. त्यामुळं घमंड हा कधी करूच नका. क्रिकेटच्या फील्डवर तर नकाच करू. तुला आज तू चांगला खेळतोय, उद्या नाहीच खेळणार, असा विषय आहे ना. तू जेवढा माणसासोबत चांगला राहशील ना, तेवढी तुला माणसं बोलणार. भले तू दुसऱ्या वर्षी खेळणार नाही चांगला क्रिकेट, तरी पण लोक लक्षात हा, ठेवतील पण की तो बोलेल क्रिकेटर तर तो खूप चांगला आहे, पण
ऍज अ माणूस म्हणून महत्वाचा माणूस म्हणून चांगलं राहा. क्रिकेटर म्हणून क्रिकेटमध्ये पैसे नाही कमवले तरी चालते, चालेल, पण माणसं माणसं कमवा, मित्र मग मी कमवा. क्रिकेटमध्ये माणसं कमवलीत खूप, म्हणून मला क्रिकेट खूप जवळचं आहे. कारण की आधी मी नसायचो, क्रिकेट पासून खूप लांब होतो, पण क्रिकेट जसं आला ना तसे माणसं पण खूप जोडली गेलीत. मित्र परिवार पण खूप मोठा झाला माझा. ऍज अ बॅट्समन जेव्हा फील्ड मध्ये दोघं एंटर करता तुम्ही, म्हणजे ग्राउंड मधून, सो ग्राउंड मधून एंटर करण्यापासून ते पिच पर्यंत जाईपर्यंत स्ट्राईक होऊन घेईल कसं असेल, मग ते कन्व्हर्सेशन काय असतं मोस्टली तुमचं? नाही आम्ही बघून, जर बॉलर तसा असेल तर मग कधी कधी निल्या घेणार, कधी मी, असं आमचं जातानाच कन्व्हर्सेशन असतं. जसे अंडरस्टँडिंग हा दोघांमध्ये खूप अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे होतं, चिडाचिड होते. रनआउट तर आम्ही फार वेळा होतो. अशी विकेट नाही जात, पण रनआउटची विकेट होतेच होते. कारण की अजून इतक्या वर्ष आम्ही सोबत खेळतोय, पण तो कनेक्शन अजून पण आमचा झाला नाही. रनआउट हा होणारच. हा, असं. सो तिथे कुठेतरी चेंजेस करा. आता बघू, आता पुढच्या वर्षी बघूयात थोडेफार काहीतरी चेंजेस, planning. काहीतरी प्लॅनिंग करू. सो जसं की आता तुम्ही बघितलं सगळ्या गोष्टींकडून, म्हणजे पॉझिटिव्हली त्याचा अप्रोच आला, कुठे काय करावं काय नाही करावं. आणि या प्रॉडकास्ट मधून जे अपकमिंग न्यू टेनिस बॉल प्लेअर आहेत, जे नवीन आता टेनिस विश्वामध्ये त्यांचं पदार्पण होते म्हणूया, किंवा जे विचार करतात की आपण आपल्या गावासाठी आता पुढे खेळणार आहोत, त्यांना प्रथमतः या पॉडकास्ट मधून शिकण्यासारखा प्रचंड गोष्टी आहेत. आता सिद्धू मोरे म्हणजे गेले काही, म्हणजे 6 ते 7 वर्ष झाले असतील तू, म्हणजे ऍज अ प्रॉपर टेनिस बॉल प्लेअर तू खेळतोय. पण जसं की त्याने सांगितलं की स्वतःच्या गर्वावर, अहंकारावरती कसं नियंत्रण ठेवावं, हे खूप महत्वाचं. टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला पैसा तर देतोच, टेनिस बॉल मध्ये पैसा नाही असं नाही, पैसाही मोठ्या प्रमाणावर दे, पण त्यासोबत माणसं जपा, नाती जपा, कारण उद्या सकाळी तीच तुम्हाला काम पडणार आहे. सो भरपूर चर्चा झाली. आता एक रॅपिड फायर राऊंड असणार आहे माझ्याकडून तुझ्यासाठी. 10 स्पेशल क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स तुला 30 सेकंड मध्ये येते. एका क्वेश्चन साठी तुझ्याकडे 30 सेकंद आहेत, आणि 30 सेकंड मध्ये तुला त्या क्वेश्चनचा आन्सर पूर्ण करायचंय. नाही झालं तर तुझा 1 पॉईंट कमी होईल. आणि आपले 12 कंटेस्टंट आहेत, 12 मधून हे देखील ग्राह्य धरणार आहे की ते 10 क्वेश्चनचे त्याने आन्सर कसे दिले. आन्सर बरोबर असेल तरी चालेल, पण लोकांना आवडलं पण पाहिजे. आता त्या 10 प्रश्नांची उत्तरं तू कशी द्यायची हे तुझं तू ठरवायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल, सिद्धू मोरे, मॅन फ्रॉम धाटव, राईट हँडेड बॅट्समन अँड राईट हँडेड बॉलर. पहिला सामना सिद्धू मोरेने कधी खेळला होता आणि कुठे खेळला होता? पहिला सामना मला आठवतोय, मी एमबी मोरेलाच खेळलो होता. मी बोललो ना तुला, पहिला सामना तिथंच खेळलो होतो. कधी? 2016 ला. राईट आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा. सेकंड क्वेश्चन असेल सिद्धूसाठी, पहिला सामनावीरची ट्रॉफी कधी आणि कुठे? ऍटलीस्ट इयर तरी माहित असायला पाहिजे. पहिली मॅन ऑफ द मॅच मला सनी स्मृती जस्कालाच भेटली होती. जेव्हा मला टीव्ही भेटली होती ना, तेव्हाच भेटली होती. 2019 साली. 2019 सनी स्मृतीच्या वर्ष. तिसरा क्वेश्चन असेल तुझ्यासाठी, वन ऑफ द फेवरेट शॉट? माझा फेवरेट शॉट कव्हर ड्राईव्हच आहे, सगळ्या फॉर्मॅटमध्ये. सगळ्या फॉर्मॅटमध्ये. वन ऑफ द फेवरेट टुर्नामेंट, म्हणजे एखादी आवडती टुर्नामेंट असेल? दहावी चषक. रॉ मध्ये तर 10वी चषक. दुसरं खूप म्हणजे तो वर्ल्ड कप होता रॉचा वर्ल्ड कप. फेवरेट ग्राउंड? क्रीडा संकुलन धाटव. ऍज अ बॅट्समन कोणता बॉलर तुला डिफिकल्ट वाटतो? रोहा ग्रामीण मध्ये? रोहा ग्रामीण मध्ये बोलायला गेलंस तर खूप बॉलर आहेत, पण द मोस्ट डिफिकल्ट बोलायला गेलंस ना, पण मला विजय नार्वेकर मलकणवाडी संघाचा, बंटी पाटील टीम मधला. बरोबर. आणि ऍज अ बॉलर जेव्हा तू बॉलिंग साठी येतोय, तो असा कोणता बॅट्समन आहे जो तुला खूप प्रचंड प्रमाणावरती साधवतो? सुराग दाभाडे. म्हणजे मी तर विकेट पण घेतो, पण त्याच वेळेला तो पण तेवढाच अग्रेसिव्ह आहे. आणि म्हणजे सध्याच्या कंडिशनला खूप फॉर्मला. तुझ्या क्रिकेटिंग लाईफ मधला वन ऑफ द कोल्डेस्ट मुवमेंट, सगळ्यात चांगली मुवमेंट कोणती तुला आठवते, जी माझ्या आयुष्यातील टॉप वर असणार आहे? ती नक्कीच नाईट चषक असेल, आणि 10वी चषक मारला होता. ती दोन गोष्टी एकच. मग 10वी चषक मारलाय आम्ही, फायनल मारले, आणि ती पण ग्रामीणच्या टीमने मारली. आय थिंक 2000 साली. 2020 ला रोड मध्ये खेळत होतो आम्ही, आणि 4 आयकॉन होतो. आणि क्रिकेट आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्ट, म्हणजे जिथून तुला परत नवीन पद्धतीने ग्राउंड मध्ये यायला भरपूर वेळ लागला, किंवा तिथून तू थोडा खचला होता, अशी कोणती मुवमेंट आहे? मी
मागच्या वर्षी जर फॉर्म मध्ये आउट फॉर्मच होतो पूर्ण, तेव्हा मग खूप म्हणजे वाटायचं की नाही आता थोडं पाठीच खेळावं की हे करावं, पण त्या टाइमला टीमनी केला मोटिवेट. ती सिच्युएशन खूप अवघड होती माझ्यासाठी पण मागच्या अशी वर्षी, एखादी कारण की मोमेंट लोक पण किंवा बोलायचे की मॅच आठवते, खूप मॅचेस अशा फ्लॉप गेलो. म्हणजे एखादी कोणती की खूप मनाला लागली आणि त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुला 4-5 दिवस गेले? अशी मॅच बोलायला गेलं तर 10वी चषकाचीच मॅच आहे ती, क्वालिफायची मॅच होती. आणि मी तिथं उभं राहणं खूप इम्पॉर्टंटच होता, आणि उभं राहिलो असतं तर ती मॅच जिंकलेलं, म्हणजे जिंकलेली मॅच आम्ही तो हारलो, माझ्यामुळेच हारलो. त्यामुळे ती मॅच मी अजून नाही विसरू म्हणजे तो शकत. ब्लेम हा, स्वतःवरती स्वतःवर राहिला ब्लेम. लास्ट पर्यंत. लास्ट ती पर्यंत. गिल्ट होती मनामध्ये, अरे कुठेतरी चुकीचं खेळलो. टोटल आजपर्यंत मला तर मॅचेस नंबर एक नाही नाही रफली नाही, सांगू नाही शकत. खूप तरी आहे. अंदाज नाही सांगू. 100 प्लस 150. 100, 300च्या वरतीच असतील. हो, हो, हो. 300च्या वर मॅन ऑफ द मॅचेस आजपर्यंत. हो. क्या बात आहे. बेस्ट बॅट्समन चे आजपर्यंत किती प्राइज मिळाले असतील? 50 प्लस असतील. 50 प्लस. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर असतील 20 प्लस असतील. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा इम्पॉर्टंट आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तर अदर टुर्नामेंट असतील 30-40 असतील. क्या बात आहे. म्हणजे सिरियसली 300 प्लस मॅन ऑफ द मॅचेस, 100 प्लस बेस्ट बॅट्समन, 100 वर अधिक ना? नाही, 100 नाही, अच्छा 50. 50, म्हणजे जवळपास 50 बेस्ट बॅट्समन, 25-20 बेस्ट बॉलर. बॉलर, आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 30 प्लस. म्हणजे हा एक रेकॉर्डच आहे स्वतःमध्ये. आय डोंट थिंक सो की इथपर्यंत अजूनही इतक्या कमी वयात कोणी पोहोचला असेल. अंडर 25 मध्ये मला तर वाटतं तू टॉपलाच असशील संदर्भात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हापासून तू एंटर झालाय, आयडल वगैरे कोणी आहे समोर, आदर्श तुझा? नक्कीच मला विश्वजित ठाकूर म्हणजे आयडल आहे माझा. आणि इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर? हार्दिक पांड्या. पण हार्दिक पांड्याचा कमबॅक कसा होता? नाही, हार्दिक पांड्याला म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट कमबॅक. क्रिकेट कमबॅक जाऊन देत, मी पण हार्दिक पांड्याला ट्रोल करायचा सोडला नाही. एक वेळ अशी होती की मला पण वाटत होतं की नाही, आपण चुकीचा रोल मॉडेल शोधलाय, पण नाही, नंतर मग त्यांनी ते पूर्णपणे हे केला, त्याच्यावर चेंज केले तुला चेंज केला. म्हणजे माणूस कसा कुठल्या सिच्युएशन मधून काय करू शकतो ते त्यांनी करून दाखवलं. त्या म्हणून तर, आणि आता खूप बरं वाटतं की नाही, मी माझा रोल मॉडेल मॉडेल, बेस्ट आहे. आणि काही झालं तरी आता तो चेंज होणार नाही. क्रिकेट मधला तुझा सगळ्यात मोठा सपोर्टर? मम्मी पप्पा. सगळ्यात हा, मम्मी पप्पा. खूप सपोर्ट खूप खूप. क्रिकेटसाठी. क्या बात आहे. सो रॅपिड फायर क्वेश्चनचे 10चे 10 आन्सर्स सगळे बरोबर आहेत का कमेंट मध्ये सांगा. आय थिंक बरोबरच आहेत, सगळे बरोबरच आहेत. पण सिद्धू मोरला जवळनं जो ओळखत असेल तोच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं कमेंट मध्ये 100% सांगेल. सो असा आपला आजचा पहिला ब्रॉडकास्ट होता सिद्धू मोरे सोबत गप्पा टेनिस विश्वातल्या. गप्पा टेनिस विश्वातल्या हा ब्रॉडकास्ट आपला 12 एपिसोड मध्ये चालणार आहे. पुन्हा तुम्हाला माहिती देतो, पहिला ब्रॉडकास्ट सिद्धू मोरे, मॅन फ्रॉम धाटव, रन मशीन ऑफ धाटव. सिद्धू, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. रन मशीन ऑफ धाटव, धाटव एक्सप्रेस, दोन्ही पण पदवी घेऊन तू चाललाय. नक्कीच हे पब्लिकने दिलेलं प्रेम आहे, म्हणजे त्यांनीच नावं ठेवली आहेत. आज नक्कीच मी त्या, म्हणजे पब्लिक शिवाय काय नाही, कोणताच खेळाडू काय नाही. गावची पब्लिक असेल, बाहेरची पब्लिक, त्यांच्या सपोर्टमुळे जी ती नावं ठेवतात, तीच नावं पुढे चालतात. आणि ती तुमच्यासारखे कॉमेंटेटर ते आम्हाला पुढे नेतात. नक्कीच त्यासाठी देखील धन्यवाद. थँक्यू. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. तुम्ही पण क्रिकेट खेळत राहा, खूप एन्जॉय करा. क्रिकेट हा स्वार्थासाठी कोणीच खेळू नका, माझं तर वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाने हा त्याच्या आनंदासाठी खेळावा. बस एवढंच बोलेन आणि सो आपला हा पहिला ब्रॉडकास्ट, पहिला एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. अवर स्पेशल थँक्स टू अवर एडिटर पार्टनर, एडिटिंग एक्सपर्ट तन्मय एडिट्स. थँक्यू. सो आता बरीच प्रश्नांची उत्तरं वगैरे दिलीस, खूप छान बोललास पण तू. आणि मला वाटत नाही याच्या पहिले तू असं कुठे बोलला असशील. नाही, मी फर्स्ट टाइम देतो इंटरव्ह्यू, म्हणजे असं याच्यावर बोललोय मी. इंटरव्ह्यू नाही, ब्रॉडकास्ट हा, एकदम. तेच सॉरी, ब्रॉडकास्टवर असं. आणि आपण जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतली किंवा सिरीज घेतली तेव्हा सवय, एवढं तर असं कधी झालं नव्हतं. आता फर्स्ट टाइम तू इंटरव्ह्यू. मोस्टली बॅट मी तुझ्या हाताला आधी स्पोर्ट्सशीच बघतो. काही आधी स्पोर्ट्स सोबत रिलेशन? हो, म्हणजे इन्स्टावरती त्यांनी म्हणजे माझे व्हिडिओज वगैरे बघितला, त्यानंतर मला कॉन्टॅक्ट झाला आधी स्पोर्ट्स, म्हणजे तो ओनरचा? ओनरचा. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला माझ्यासोबत. तेव्हापासून आधी स्पोर्ट्सच मी ब्रँड अँबॅसेडर आहे. आधी स्पोर्ट्स रोहामध्ये शॉप आहे? नाही, जोगेश्वरीला आहे ते. अच्छा, म्हणजे जोगेश्वर वरून तुला इथे बॅट येतात त्यांच्या? जोगेश्वरीवरून, आणि चांगल्या क्वालिटीच्या बॅट्स आहेत.
नक्कीच मी त्या बॅटनीच खेळतो. सो हा होता आपल्यासोबत धाटव एक्सप्रेस रन मशीन ऑफ धाटव सिद्धू मोरे, आणि हा आपला पहिला पॉडकास्ट होता सिद्धू मोरे सोबत गप्पा टेनिस विश्वातल्या. एडिटिंग एक्सपर्ट तन्मय एडिट्स, त्याचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या पॉडकास्ट मधून, कारण त्याची देखील भरपूर हेल्प आहे या पॉडकास्ट साठी. आणि सिद्धू, तू काय बोलशील आपल्या पॉडकास्ट साठी? नाही, नक्कीच मला पहिला तुम्ही चान्स दिलात त्याबद्दल खरंच तुमचा आभार आहे. मी इतक्या प्लेयरांपैकी मला तू पहिला निवडलास, तर नक्कीच थँक्यू त्यासाठी. आणि नक्कीच तुम्ही देखील प्रथमेशचा जो चॅनल आहे त्याच्यावर खूप प्रेम द्या, त्याला सबस्क्राईब करा, त्याच्या व्हिडिओज बघा, कारण की आपल्यातलाच तो सर्वसाधारण मुलगा आहे. कुठेतरी तो देखील वरती जायला पाहिजे, त्याच्याकडे तेवढी धमक आहे, त्याची देखील इच्छा आहे रतनबुवा मध्ये त्याला कॉमेंट्री करायची आहे. नक्कीच ती इच्छा त्याची पूर्ण होणार हे मला माहिती आहे 100%. आज ना उद्या तो तिथे देखील करेल. आणि नक्कीच तन्मयचं देखील मी थँक्यू बोलेन, कारण की आज तो छोटा जरी असला तरी त्याची एडिटिंग मोठ्या मोठ्यांना गप्प बसवेल अशी आहे. तर नक्कीच फ्युचरमध्ये तो देखील खूप चांगला एडिटर होईल, त्याला देखील शुभेच्छा. सो कसा वाटला पॉडकास्ट कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत आपला पॉडकास्ट पहा नक्की. गप्पा टेनिस विश्वातला एपिसोड 1.